वाढती लोकसंख्या, आठवडी बाजार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी करवीर तालुक्यातील सांगरूळ ग्रामपंचायतीनं अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गावातील प्लास्टिक बॉटल्स आणि प्लास्टिक कचरा ग्रामपंचायतच 10 रुपये किलो दरानं खरेदी करणार आहे. 15 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत याबाबतचा ठराव करण्यात आला असून 1 सप्टेंबरपासून या उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. सुमारे 11,000 लोकसंख्या आणि 2,000 कुटुंबे असलेल्या करवीर तालुक्यातील सांगरूळमध्ये दर गुरुवारी मोठा आठवडी बाजार भरतो. बाजारामुळे गावात मोठी गर्दी होत असल्यानं प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या आणि अन्य प्लास्टिक कचऱ्याचं प्रमाण वाढलंय. यामुळं गटारी तुंबणं, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या. यावर उपाय म्हणून सांगरूळ ग्रामपंचायतीनं अभिनव उपक्रम हाती घेतला. ग्रामपंचायतीकडून दर गुरुवारी ट्रॅक्टरद्वारे प्लास्टिक कचऱ्याचं संकलन केलं जाणार आहे. नागरिक आणि महिलांनी जमा केलेल्या प्लास्टिक बॉटल्ससह अन्य प्लास्टिक कचऱ्यासाठी किलोमागे 10 रुपये मोबदला दिला जाणार आहे. संकलित प्लास्टिक कचरा ग्रामपंचायत एका कंपनीला ना नफा ना तोटा तत्वावर याच दरानं विकणार आहे. 15 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत याबाबतचा ठराव करण्यात आला असून 1 सप्टेंबरपासून या उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. तसंच कचरा संकलनासाठी एका व्यक्तीची मजुरीवर नियुक्ती करण्यात येणार असून याबाबत ग्रामपंचायत सदस्य आणि अंगणवाडी सेविका आपल्या प्रभागात नागरिकांचं प्रबोधन करणार आहेत. शेतांमध्ये औषध फवारणीनंतर टाकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांमुळं माती आणि शेतीचं प्रदूषण वाढत असल्यानं शेतकऱ्यांनीही अशा बाटल्या ग्रामपंचायतीकडे जमा कराव्यात असं आवाहन ग्रामपंचायतीनं केलं आहे. यासोबतच ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याचंही नियोजन ग्रामपंचायतीनं केलं आहे. दरम्यान मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी नवजात मुलीच्या नावे 1,500 रुपयांची ठेव ठेवण्याचा निर्णयही ग्रामपंचायतीनं घेतला आहे. भविष्यात या रकमेत वाढ करण्यात येणार असून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी घराघरात जाऊन जनजागृती केली जाणार असल्याची माहिती उपसरपंच अश्विनी यादव यांनी दिली आहे. काल 15 ऑगस्ट रोजी आम्ही गावामध्ये प्लॅस्टिक गोळा करण्याचा जो काही निर्णय घेतलाय तो गावची वाढती लोकसंख्या बघून आणि गावामध्ये प्लॅस्टिकचा अतिरेक होत आहे, तर त्या संबंधी आरोग्याचे भरपूर प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गावातील कचरा गावातील प्लॅस्टिक आम्ही 10 रुपये किलोप्रमाणे गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यासाठी आमचे मार्गदर्शक बाळासाहेब खाडे भैया यांचा व ग्रामपंचायत सदस्यांचा सर्वांचा आम्हाला मोलाचा सहकार्य लाभले आहे. बॉटल्समुळे प्लास्टिकच्या बॉटल्स या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत आणि त्याच्यामुळे गावातील गटर्स वगैरे तुंबायला लागलेले आहेत. याच्यावर काहीतरी पर्यायी उपाय म्हणून आमच्या ग्रामपंचायतचे आदरणीय भैयासाहेब, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी यांच्या अनुमतीने आम्ही हा निर्णय घेतला आहे की गावातील सर्व बॉटल्स एकत्र 10 रुपयेप्रमाणे एकत्र करून ह्या बाहेर विकायच्या. त्याचं सर्व कामकाज हे ग्रामपंचायतीला कामगारच बघणार आहेत आणि ह्या उपक्रमाला गावातील ग्रामस्थांनी व महिलांनी सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत 10 रुपये किलो दरानं प्लास्टिक खरेदी करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. या उपक्रमामुळे गाव स्वच्छ राहण्यास आणि आरोग्याच्या समस्या कमी होण्यास मदत होणार असून सर्व ग्रामस्थांनी या मोहिमेला सहकार्य करावं असं आवाहनही करण्यात आलंय. या ग्रामसभेला गोकुळचे माजी संचालक बाळासाहेब खाडे, निवास वातकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष सुतार, बाळासू खाडे, रवींद्र खाडे, अश्विनी तोरसकर, गजानन शिवदे, गीतांजली कासोटे, रेशा आंबी, उज्ज्वला लोंढे, ग्रामविकास अधिकारी LB जाधव यांच्यासह कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्लास्टिक कचरा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असताना कचऱ्याच्या मोबदल्यात थेट आर्थिक मोबदला देण्याच्या सांगरूळ ग्रामपंचायतीचा उपक्रम इतर गावांसाठीही आदर्श आणि प्रेरणादायी ठरणार आहे.